नक्की शेतकरी त्यामुळे संतप्त झालेले आहेत। त्यामुळे सरकार विरोधात आता रोष व्यक्त केला जातोय। बुलढाण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, बुलढाण्यामध्ये इंधन पुरवठ्याची नेमकी काय स्थिती आहे? नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? कल्याणी, इंधन तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। एकाकडे प्रशासकीय अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, मुबलक प्रमाणामध्ये इंधन साठा असल्याचं सांगत असले तरी मात्र वास्तव पूर्णतः वेगळं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावरील डिझेल जे आहे ते संपलेलं आहे आणि डिझेलसाठी शेतकरी असतील, सर्वसामान्य वाहनधारक असतील, या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी ज्या पेट्रोल पंपावर आहे, या पेट्रोल पंपावर आपण हे दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी डिझेल संपलंय असं फलकच या पेट्रोल पंपावर लावला आणि हीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं कॅन आणि बॉटल्स मध्ये पेट्रोल दिल्या जाणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची मोठी कुचंबना या ठिकाणी होत आहे। आपल्याला माहिती आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये शेतकरी जो राहतोय तो 20 ते 25 किलोमीटर लांब अंतरावर राहत असतो आणि त्याला आता वाहनांमधलं इंधन संपल्यानंतर हे इंधन मिळवण्यासाठी ते वाहन या पेट्रोल पंपांपर्यंत आणणं शक्य नाहीये आणि शेतकरी जे आहे ते आपल्या कॅन मध्ये या ठिकाणी डिझेल मिळावं म्हणून या पेट्रोल पंपावर दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक शेतकरी स्वतः या ठिकाणी कॅन घेऊन दाखल झालेले आहेत, मात्र दुहेरी अडचण या ठिकाणी या शेतकऱ्याला या ठिकाणी भेडसावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पेट्रोल पंपावर डिझेल साठा उपलब्ध नाहीये आणि ज्या काही थोडा बहुत प्रमाणामध्ये डिझेल साठा उपलब्ध होत असेल तर प्रशासनाचा अशा पद्धतीचा आदेश कॅन मध्ये किंवा बॉटल्स मध्ये कुठल्याच प्रकारचं इंधन, मग ते पेट्रोल असेल किंवा मग डिझेल असेल, ते या ठिकाणी दिल्या जात नाहीये। त्यामुळे नेमकं दुहेरी संकट जे आहे ते शेतकऱ्यांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कडाक्याचं ऊन आहे, शेतीची मशागत करायची आहे आणि खरीपाचा हंगाम जो आहे अगदी तोंडावर येऊन ठेपलाय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्यांना इंधन तुटवड्याचा मोठ्या प्रमाणावर सामना जो आहे कल्याणी बुलढाणा जिल्ह्यात करावा लागतोय। नक्कीच इंधनाची स्थिती सध्या गंभीर असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे इंधनाचा पुरवठा आता नेमका कधी सुरळीत होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता पुढे सरकार काय पाऊल उचलतं याकडे सुद्धा